नेहमी नेहमी त्याच प्रकारचे पापड खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर या प्रकारचे साबुदाणा पापड नक्की एकदा ट्राय करा. अगदी मिनिटात बनून तयार होतात आणि विशेष म्हणजे हे आज आपण कुठलंही साबुदाणाचं पीठ न भिजवता अगदी इडली पात्रात मिनिटात बनवून तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे अर्धा किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित असं मीठ व्यवस्थित मिक्स झालं की आता पुढची तयारी करूयात. आता आपण आज इडली पात्रात करणार आहोत, त्यामुळे त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. फारही तेल लावायचं नाही आहे ह्याला. आता प्रत्येक साच्यामध्ये एक एक चमचा फक्त आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. आता ह्याला फक्त स्प्रेड करून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि फार जाड नाही करायचे आहे या पापड. आता इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर दोन्हीही भांडी अशी ठेवून द्यायची आहे. आता 2 ते 3 मिनटं फक्त वाफ देऊन घ्यायची आहे. आपला साबुदाणा ट्रान्सपरंट दिसायला लागला की समजून घ्यायचे आपले पापड हे छान वाफळून तयार झालेले आहे. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच हे पापड डिमोल्ड करायचे आहेत, नाहीतर याचे तुकडे पडण्याची शक्यता असते. आता एका प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे थंड झालेले पापड असे चाकूच्या साहाय्याने ह्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि बरोबर हे कागदावर असे टाकून घ्यायचे आहे. आता 2 दिवस ह्याला कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहे. हे बघा, आपले उन्हात वाळलेले पापड तयार आहे. गरम गरम तेलामध्ये असा एक एक पापड टाकून बघायचा आहे आणि आपण बघू शकतात आपले चौपट फुलणारे साबुदाणा पापड तयार आहे खाण्यासाठी खुसखुशीत असे. या वेगळ्या पद्धतीने नक्की हे पापड ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे नवीन नवीन प्रकारचे पापड तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.